आज तारीख आहे 27 डिसेंबर 2023. चला तर मग आजचे करंट अफेअर बघूया. वाघांच्या मृत्यूबाबतच्या आकडेवारी तफावत. यातील महत्त्वाचे काय पॉईंट आहेत तेवढे बघूया आपण. वाघांची सर्वाधिक संख्या मध्य प्रदेशात आहे. यात राज्यात वाघांचा मृत्यूदर जास्त आहे बघा. तर व्याघ्र संख्येत महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर असताना मृत्यूच्या संख्येमध्ये तो पहिल्या स्थानावर आहे. काल आपण वाघांच्या संख्येनुसार राज्यांचा क्रम बघितला होता बघा. कोणत्या राज्यात सगळ्यात जास्त वाघ आहेत ते त्यानुसार क्रम बघितला होता आपण. तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघू शकता जाऊन. खासदार निलंबनाने काय साधणार, तर यातील महत्त्वाचे पॉईंट तेवढे बघू आपण, जे की आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. बघा, अनुच्छेद 79 ते 122 हे संसदेशी संबंधित आहेत. आपले जे संसदीय प्रारूप आहे हे वेस्टमिनिस्टर प्रारूप आहे बघा. कायदेमंडळाचे कामकाज सुरळीत चालणे ही सरकारची जबाबदारी आहे हे वेस्टमिनिस्टर प्रारूपातील संसदीय तत्त्व देखील आपण स्वीकारलेले आहे. सध्या खाजगी सदस्यांची विधेयके वा धोरणात्मक विषयावर चर्चा यासाठी केवळ दर शुक्रवारी 2.5 तासांचा वेळ दिला जातो बघा आपल्या संसदेमध्ये. तर ब्रिटनमध्ये कशी व्यवस्था आहे, तर ब्रिटनमध्ये जे विरोधी पक्षांसाठी 1 दिवस राखून ठेवला जातो. त्या दिवशी विरोधी पक्षांच्या मुद्द्यावर चर्चा केली जाते बघा. पण आपल्याकडे दर शुक्रवारी 2.5 तास वेळ फक्त दिला जातो. तर संपादकीयमधले काय महत्त्वाचे ते बघूया आपण. तर सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश संजय कृष्ण कौल यांनी मंगळवारी ते निवृत्त झालेले आहेत बघा. त्यांच्याविषयी काय काय महत्त्वाचं माहिती ती बघूया यातून आपण. न्यायमूर्ती कौल 7 वर्षे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते बघा. त्याआधी दिल्ली उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश, पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते बघा ते. तर जम्मू काश्मीरास विशेष दर्जा देणारा अनुच्छेद 370 रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय राष्ट्र ठरवण्यापासून ते व्यक्तीच्या खाजगी आयुष्याचा हक्क इत्यादी निर्णयात त्यांचा सहभाग होता. तसेच अनुच्छेद 370 रद्दबातल करण्याचा केंद्राचा निर्णय राष्ट्र ठरवताना त्यांनी जम्मू काश्मीरात सुरक्षा दल आणि अतिरेकी या दोन्हीकडून झालेल्या मानवी हक्क उल्लंघन प्रकारांचा शोध घेण्यासाठी सत्यशोधक आयोग नेमण्याची शिफारस केली होती बा. कापूस उत्पादन घटून भाव कमी. तर कापूस या पिकाविषयी काय काय महत्त्वाचं पॉईंट आले ते बघू आपण. भारतात साधारणपणे 67% कोरडवाहू क्षेत्रात आणि 33% बागायती क्षेत्रात कापसाचे पीक घेतले जाते बघा. भारत कापूस आयातीवर सध्या 11% शुल्क आकारत आहे बघा. भारतात साधारणतः अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस आयात केला जातो. या कापसाचे उत्पन्न भारतात कमी प्रमाणात होते बघा. कोणत्या कापसाचे? लांब धाग्याच्या कापसाचे. कापूस हा बघा गाठ या स्वरूपात मोजला जातो. म्हणजेच एक कापूस गाठ म्हणजे 170 किलो रुईची असते बघा. कापसाचा सर्वात मोठा आयातदार कोणता देश आहे, तर चीन आहे. लक्षात घ्या, सगळ्यात मोठा आयातदार देश कोणता आहे? चीन. मुद्रांक शुल्क अभय योजना आपण मागे डिस्कस केलेला आहे, तरी पण कशाविषयी ते बघूया आपण. राज्य शासनाचा बुडीत महसूल मिळावा
महसुलात वाढ व्हावी या दृष्टीने राज्य सरकारने अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे बघा. इंद्रायणी नदीतील प्रदूषणाची सरकारकडून दखल. तर इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाची अखेर राज्य सरकारने दखल घेतली आहे. नदीत जाणारे दूषित प्रक्रिया न केलेले सांडपाणी तातडीने रोखून सांडपाणी व्यवस्थापनावर विशेष भर देण्याचा निर्देश देण्यात आलेला आहे बघा. तर इंद्रायणी नदीविषयी आपण माहिती बघूया अधिक. तर लोणावळ्याच्या नैऋत्येस 5 किलोमीटर अंतरावर कुरवंडे खेड्याजवळ इंद्रायणी नदीचा उगम होतो बघा. तर डाव्या किनाऱ्याने आंध्र नदी ही इंद्रायणी नदीला मिळते बघा. देहू आणि आळंदी ही पवित्र तीर्थक्षेत्र आहेत ना, ती इंद्रायणी नदीकाठी वसलेली आहेत. नंतर भीमा व इंद्रायणीचा संगम होतो बघा. चला तर मग पुढची न्यूज बघूया. चालू खात्यावरील तुटीत घट. महत्त्वाचे पॉईंट बघूया. वर्ष 2022-23 मध्ये भारताची चालू खात्यावरील तूट 67 अब्ज डॉलर म्हणजेच GDPच्या 2% इतकी होती बघा. तर चालू खात्यावर तुटीची घट होण्यामागचे कारणे दिलेले बघा इथं. तर काय कारणे आहेत बघा ते. परराष्ट्र व्यापार तुटीत झालेली घसरण आणि सेवा निर्यातीत झालेल्या वाढीने चालू खात्यावरील तूट झालेली आहे. म्हणजे चालू खात्यावरील तुटीत घट झालेली आहे. क्रीडा संबंधी न्यूज आहे बघा. विनेशकडून खेलरत्न अर्जुन पुरस्कार परत. विनेश कोणत्या खेळाला संबंधित आहे तर कुस्ती या खेळाला संबंधित आहे. चला तर मग आज एवढ्याच न्यूज महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद.